भारतीय जनता पार्टी पक्षाने मला आणि संदीप दादांना या पॅनल क्रमांक 7मधून लढण्याची संधी दिली होती. पण कुठेतरी संदीप दादांनी पक्षवाढीसाठी आणि पक्षाचा चांगला ग्रोथ होण्यासाठी ही संधी त्यांनी संदीप दादांनी श्यामल भाऊंना दिली. त्यानंतर आम्हाला जे एव्ही फॉर्म अलॉट झाल्यानंतर श्यामल गायकर आणि डॉक्टर पंकज उपाध्यायांना दिलेली. पण कुठेतरी माझ्या मनात असं होता की मला या व्यक्तींनी, माझे ज्येष्ठ बंधू, माझे मार्गदर्शक आणि वरिष्ठ नगरसेवक आमचे पक्षातले संदीपदादा गायकर, त्यांनी मला पक्षात आणलं, मला सर्वात आधी पदाधिकारी बनवलं आणि माझं मार्गदर्शन करत राहिले. तर या सगळ्या गोष्टींचा अनुकरण करून कुठेतरी मला मनात वाटलं की यावेळेला मी न लढता दादांनी लढावा. आणि त्या गोष्टीसाठी मी त्यांना कन्व्हिन्स केला. बराच वेळ कन्व्हिन्स केल्यानंतर आणि आमचे जिल्हाध्यक्षांना मी याची नोंद करून त्यांना भेट घेऊन त्यांना सांगितलं आणि या गोष्टीसाठी केला. फक्त थोडासा एक टेक्निकल गोष्ट असा झाला की दादांना चिन्ह म्हणून ते कमळ न भेटता नगारा भेटला आहे. पण ते भाजपाचे पुरस्कृत उमेदवार आहेत पॅनल क्रमांक 7साठी. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की पॅनल क्रमांक 7D भाजपाचे पुरस्कृत उमेदवार संदीपजी गायकर, आमचे मोठे बंधू, यांना जास्तीत जास्त मत देऊन लोकांनी त्यांना निवडून आणावा. आणि हेच माझी मनापासून विनंती आहे सगळ्यांना. उमेदवारी मागे घेण्यासाठी तुमच्यावरती कोणाचा काही दबाव होता? मी पहिला सांगून दिला की दबाव नाही आहे, हे माझी एक भावना आहे की ज्या व्यक्तीने मला पक्षात आणला, ज्या व्यक्तीने मला पहिल्यांदा ते पदाधिकारी बनवला आणि वेळोवेळी माझं मार्गदर्शन केला, तो व्यक्तीने की एका पक्षासाठी स्वतःचा एक त्याग केला. तिथे मला कुठेतरी असं वाटलं की दादांनी लढावा. कारण या पॅनलमध्ये संदीपदादा गायकरनी लढल्यामुळे पॅनलची ताकद वाढते आणि ते जिंकण्याची शक्यताही वाढू शकते. त्यामुळे मी ही माघार घेतली. इथे दबाव तंत्र आणि असं काहीच नाही आहे. ही एक भावना आहे आणि पक्षश्रेष्ठीसाठी घेतलेला एक निर्णय आहे. पहिले तर मी सांगेन की मला पक्षाकडून आणि संदीप काकाकडनं जी संधी मिळाली, जो पक्षाकडून अधिकृत उमेदवारी डॉक्टर उपाध्याय आणि संदीप गायकर यांना मिळाली होती, ती उमेदवारी त्यांनी मला देण्यासाठी पक्षाकडे म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांकडे आणि नंदू परब साहेबांकडे एक म्हणजे मला पुढे करून की याला उमेदवारी द्या असा एक त्यांनी विश्वास जो दाखवला, त्या संधीचं मी सोनं करायचा 100% प्रयत्न करेन. मी कुठे कमी पडणार नाही, ही माझी जिम्मेदारी. दुसरं म्हणजे एक ते झाल्यानंतर पक्षामध्ये अधिकृत उमेदवार म्हणून उपाध्याय डॉक्टरांना जी उमेदवारी मिळाली होती, पण त्यांचा एक भावनिक असा म्हणजे भावनांमध्ये त्यांनी त्या गोष्टी थोड्या पब्लिकपर्यंत किंवा संदीप काकाचं जे तिकीटचं सॅक्रिफाईस ज्यांनी केलं संदीप काकांनी, ते त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक भावना आली की ज्या माणसाने मला पक्षामध्ये एक चांगल्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून पुढे आणलं, पक्षामध्ये घेतलं, पक्षामध्ये एक स्थान दिला, त्या गोष्टीचा कुठेतरी एक त्यांना वाईट वाटलं की या माणसाने उमेदवारी एका नवीन चेहऱ्यासाठी आपली सोडली. आणि तो विश्वास त्यांनी त्यांच्यावरती पण दाखवला की त्यांची स्वतःची उमेदवारी त्यांनी माघारी घेऊन त्यांनी संदीपजी गायकर यांना पक्षाकडे मागणी करून त्यांची उमेदवारी ही अधिकृत करा पक्षाकडून. पण काही टेक्निकल बाबींमुळे त्यांचा जो फॉर्म अपक्ष भरला गेला होता, त्याच्यामध्ये त्यांना नगारा चिन्ह हा मिळाला आणि पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून एक पुरस्कृत उमेदवार म्हणून खरं तर नंदू परब साहेबांकडे आणि रवींद्र चव्हाण साहेबांकडे त्यांनी एक मागणी केली की यांना पुरस्कृत म्हणून तुम्ही पुढे करा. तर नगारा चिन्हावरती संदीप गायकर यांनी उमेदवारी आता लढवत आहेत. त्यांची अधिकृत म्हणूनच भाजपातून आणि शिवसेनेची जी युती आहे, त्या युतीमार्फत ते अधिकृत उमेदवार म्हणूनच नगारा चिन्हावर लढत आहेत.